जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील 2013 ते 2023च्या बॅचचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न। भिलवडी तालुका पलूस येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सन 2013 ते 2023च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आज पाटील डेअरी मल्टीपर्पज हॉल माळवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष उद्योजक विकास चितळे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा संपन्न झालाय। अनेक वर्षानंतर हे विद्यार्थी सवंगडी एकत्रित आल्यानं आनंददायक वातावरण होतं। यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतील विविध आठवणींना उजाळा देत शाळा, संस्था व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। मागील स्नेह मेळाव्यातील मार्च 2001च्या 10वी अ मधील काही माजी विद्यार्थ्यांनी भिलवडी शिक्षण संस्थेस 30,001 रुपयांची देणगी दिली। भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे, उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे व सचिव मानसिंग हाके यांनी या देणगीचा स्वीकार केला। या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित असणारे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, या बॅचला शिकवणारे आजी माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा माजी विद्यार्थ्यांनी सत्कार केला। भिलवडी शिक्षण संस्थेस अनेकांचे योगदान लाभलंय। संस्था पदाधिकारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या परिश्रमातून ही संस्था उभारलीय। संस्थेचा नावलौकिक वाढवण्याचे काम सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनी केलंय। त्यामुळे संस्थेचे सर्व आजी माजी विद्यार्थी हेच खरे संस्थेचे ब्रँड अँबॅसेडर असल्याचं प्रतिपादन यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांनी व्यक्त केलंय। सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करतच असतात, पण शिक्षकांच्या आचरणातून विद्यार्थी संस्कारक्षम बनत असतात असे विचार सेवानिवृत्त मुख्याध्यापक SN कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं। सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्याचं संयोजन केलं। प्रास्ताविक व स्वागत VS तेली यांनी केलं। शाळेच्या अहवालाचं वाचन मानसिंग हाके यांनी केलं, तर सूत्रसंचालन KD पाटील व सुनील भोये यांनी केलं। यावेळी माजी विद्यार्थ्यांनी तर जनशक्ती न्यूजला दिलेल्या प्रतिक्रिया पहा। नमस्कार, मी ऋतिका ज्योतिबा डिचकळकर। आज अमृत महोत्सवानिमित्त शाळेने जो काही महास्नेह मेळावा आयोजित केला त्याबद्दल खरंच शाळेचे मनापासून खूप खूप आभार। कारण या निमित्ताने मला माझ्या जुन्या आठवणी सर्वांपर्यंत पोहोचवता आल्या। पूर्ण आठवणी सांगणं तर शक्य नव्हतं, पण जेवढ्या पोहोचवता आल्या त्या मी पोहोचवू शकले। त्याचबरोबर मला माझे जुने मित्रमैत्रिणी भेटले, सर्व जुने गुरुवर्य भेटले। गेली 5 वर्ष कोणाचा संपर्क नव्हता, पण आज सर्व भेटल्यावर खूप आनंद होतोय आणि खूप छान हा मेळावा संपन्न झाला। खूप भारी वाटलं। थँक्यू। कुंभार, मी 10 वर्षाच्या मागे या शाळेत 11वी 12वी करत होते, पण आता मला कवठेमहांकाळ तालुक्यात दिलं आहे। मी कवठेमहांकाळ तालुक्यात ह्या शिक्षणामुळे मी DCC बँकेत काम कार्यरत आहे। आज 10 वर्षांनी परत एकत्र येण्याची संधी दिल्याबद्दल भिलवडी शिक्षण संस्थेचे मी आभारी आहे। धन्यवाद। 2023च्या या बॅचमधील महामेळाव्यात आम्हाला बोलवलं, आमच्या 2015ची बॅच, त्याबद्दल शाळेचे आभार। शाळेपासून जे आत्तापर्यंत आम्हाला शिकवलं ते एकदम आत्ता सगळ्या दिवसांची आज आठवण झाली ते आल्यावर, आणि सर्व शिक्षकांना भेटून परत एकदा त्या शाळेत शिकावं अशी परत इच्छा झाली आहे। नमस्कार, मी श्रेयस राजेंद्र सूर्यवंशी, औदुंबर, आता सध्या कोल्हापूरमध्ये आहे। आपला दवाखाना आहे कोल्हापूरमध्ये। मी इकडे येण्याचं प्रयोजन म्हणजे आपल्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी यांनी स्नेह मेळाव्याचं आयोजन केले होते। त्या संदर्भात मी थोडंसं बोलणार आहे। या स्नेह मेळाव्याला येऊन पहिले खूप जुने मित्रमैत्रिणी भेटले, खूप छान वाटलं आणि मी कॉलेजचा खूप ऋणी आहे। या शाळेने पुढील अजून खूप स्नेहसंमेलन ठेवावेत ही अपेक्षा, आणि आपल्याकडून शक्य तेवढे मी योगदान देऊ शकतो। सगळे मित्रमंडळी एकत्र येऊन योगदान देऊ शकतो।